शिवतीर्थ परिसरात ठाकरे बंधूंचा जल्लोष मोर्चा पार पडला आणि या मोर्चाला तरुणाईने मोठ्या संख्येने गर्दी केली होती। हातात पोस्टर्स घेत, तिरंगा घेत जंतर मंतरवरील आंदोलनाच्या विजयाचा इथे शिवाजी पार्कच्या परिसरात जल्लोष करण्यात आला। या मोर्चाला ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते। आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, दृश्य आपण पाहिलेली होती, आता सुद्धा त्या ठिकाणी तरुणाई अजूनही आहे का उपस्थित? अजूनही गर्दी तशीच कायम आहे का? श्रुती, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान ज्या ठिकाणी आहे दादरमध्ये शिवतीर्थ, या ठिकाणी अजूनही तरुणांची गर्दी आहे। कारण आपण जर पाहिलं तर काही वेळापूर्वी ठाकरे कुटुंबीय सगळे जे आहेत ते या ठिकाणी या सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यासाठी बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्यामुळे ही मोठी गर्दी जी आहे ते अजूनही राज ठाकरे यांचं निवासस्थाना बाहेर आपल्याला पाहायला मिळते। विद्यार्थी त्या घोषणा ज्या आहेत त्या देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जो आहे तो घेण्यात आला आणि त्यानंतर आज विजय उत्सव जो आहे तो साजरा केला गेलेला आहे। दादरमध्ये जल्लोष जो आहे तो साजरा केला गेलेला आहे। गेले 8 दिवस आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने तरुण जे आहेत, जे कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा देत होते, असे सगळे तरुण जे आहेत ते दादरमध्ये आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळाले होते। काल हा राजीनामा झाल्यानंतर राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी सुद्धा विजय जल्लोष साजरा करू असं म्हटलं होतं आणि तो संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो इथे झालेला आहे। आणि त्यानंतर आता प्रामुख्यानं राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अमित ठाकरे आणि त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांना पाहण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं तरुणांनी गर्दी जी आहे ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी केली आपल्याला पाहायला मिळते। श्रुती, नक्कीच धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। जल्लोष सभेतून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय। आता आज संघर्षाला सुरुवात झाली आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर मोदींनी आता तरी देशाकडे लक्ष द्यावं असा निशाणाही त्यांनी साधलाय। की एका झुरळाने हुकुमशहाला नमवलेलं आहे। हा खरा विष्णूचा अवतार आहे, हा खरा विष्णूचा अवतार आहे। आणि मला मोदीजींना सांगायचंय की मोदीजी, की आता तरी देशाकडे लक्ष द्या। हे तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत, त्यांना म्हणा आता देशाचं काम करा। कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत। राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले। आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री ते इथेनॉल वरती बोलतायत। हा पुढचा विषय नक्की आहे। आज केवळ मी आपलं अभिनंदन नाही करत आहे, तर देशातल्या तमाम देशभक्तांना अभिवादन करत आहे। तसं पाहिलं तर आज कोणतीही निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत। आणि ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे। हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे। आणि या संघर्षामध्ये आपण सर्वजण जात पात धर्म पक्ष विसरून, होय मी भारतीय आहे, मी देशभक्त आहे, या एकाच भावनेने सहभागी झालात। देशभर वणवा पेटलेला आहे। लगेच आम्हाला विचारतात काय हो, निवडणुकीला 3 वर्ष आहेत, निवडणुका गेल्या खड्ड्यात। कारण मोदींनी पाहिले मत चोरी करता येते, पण माणसं चोरता येत नाहीत, मन चोरता येत नाहीत। ही मन आता पेटलेली आहेत, पिसळलेली आहेत। स्वतः म्हणतात की इंडिया आघाडी ब्लॉक झाली आहे। आता त्याच्या असा संघर्ष सुरुवात झाला असे उद्धव ठाकरे म्हणतात। मला असं वाटतं की अशा प्रकारचे डायलॉग्स
हे गेल्या 10 वर्षात त्यांनी अनेक वेळा मांडलेले आहेत, पण त्यांचे डायलॉग्सचा कोणावरही असर होत नाही. संपूर्ण भारत मोदीजींच्या पाठीशी आहे. एक रात्री 1 वाजता टाकलेला मोदीजींचा व्हिडिओ हा इंस्टाग्रामचे जगातले रेकॉर्ड तोडतो. याच्यावरूनच लक्षात येतं की भारत कोणाच्या पाठीशी.